नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार दिता आयच्या ह्या खाशेल्या कार्यक्रमात. आयच्या ह्या युगान खुबश्यो गजाली आमी आयकता. हेल्था बद्दल खूब 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 काळजी सगळे जाण आपापली घेता, पण तातूंतल्यान सगळे जाण आयुर्वेदीक वखदां जेन्ना घेता, आयुर्वेदीक गजाली जेन्ना आयकता तेन्ना हे आयुर्वेदीक गजाली घेतना खूब कडेन चिंतता लोक. म्हणजे एक्चुअली तुमच्या किचनान सगळ्यो गजाली अवेलेबल आसता, तरी सुद्दां ते कशें घेवप, कितें करप हेच्या खातीर उलोवप खुबश्या गजाली कडेन आतां हळू हळू जग आयुर्वेदा कडेन वळप सुरवात जाल्ली आसा. आतां ह्या सगळ्या आयुर्वेदीक गजाली जेन्ना आमी उलयता तेन्ना हे सगळ्यो गजाली डॉक्टर आमी जेन्ना सोदता आयुर्वेदीक डॉक्टर, जाल्यार खंयचो डॉक्टर बरो, आनी हे सगळे डॉक्टर एकठांय खंय तरी आसतले किंवा हेंच्या डॉक्टरा बद्दल म्हायती खंय तरी घेवची पडटाली. ताच्या खातीर एक कावन्सील फॉर्म जाल्ले आसात. ते कावन्सील 2021 फॉर्म जाल्ले आनी हे कावन्सील जेन्ना फॉर्म जाल्ले तेन्नाच ह्या कावन्सिलाचो आख्खो भार जितले डॉक्टर्स आख्खे गोंयभर आसा, जशे आख्खे देशभर हे कावन्सिलाचे डिफरंट प्रेजिडेंट आसात, पण आयज आमच्या स्टुडियोन ह्या कावन्सिलाचे गोंयची प्रेजिडेंट स्नेहा भागवत आमच्या बरोबर आसात. डॉक्टर येवकार तुमकां आयच्या ह्या कार्यावळीन. नमस्कार. जशें हांवें म्हणलें की आयुर्वेदीक आमच्या लेफ्ट रायट सगळ्याक आसता, पण ते आमकां एक्झॅक्टली ताजो उपयोग कसो करप आनी किंवा आमकां ह्या धांवते जगान सगळ्यो गजाली फास्ट जाय, म्हणजे घेतले की बरें दिसपा जाय, ह्यो सगळ्यो गजाली आसतना ह्यो कावन्सील जेन्ना फॉर्म केलो आनी ह्या कावन्सील 2021 तुमी प्रेजिडेंट आहात, सगळ्यात पयलीं म्हणजे ह्या कावन्सील फॉर्म करच्या फाटले गरज कितें आशिल्लें आनी कारण कितें आशिल्लें, आनी फॉर्म जावच्या फुडें तुमी पयलीं प्रेजिडेंट आनी गेली 4 वर्सां तुमी हें कावन्सील चलयता. सो वन बाय वन लेट अस टॉक अबावट इट की सगळ्यात पयलीं ह्या कावन्सिलाची गरज कितें आशिल्ली. जशें सेंट्रलाक आमची नॅशनल बॉडी आशिल्ली पयलीं वीच वॉज कंबायन्ड अंडर मिनिस्ट्री ऑफ आयुश. 2014 जेन्ना मिनिस्ट्री ऑफ आयुश फॉर्म जाली तेन्ना सगळे डॉक्टर्स जे आशिल्ले वीच इज पर्टेनिंग टू आयुश वेर अंडर वन नॅशनल रेग्युलेटरी बॉडी. नॅशनल रेग्युलेटरी बॉडीन डिसिजन घेतले की नाव वी नीड समथींग स्पेसिफीक फॉर आयुर्वेद आनी स्पेसिफीक फॉर होमिओपॅथी, कित्याक आमचो आवाठो जो आसा तो हळू हळू वाडत चल्लेलो आसा. हळू हळू आमी ग्लोबल रिप्रेझेंटेशन करपाक लागिल्ली आसा आनी खंय तरी दोतोरांचे प्रश्न आसत किंवा दोतोरांचे रेग्युलेशन आसत किंवा दोतोरांनी समाजा कडेन दवरणारे नाते आसत, हे खंय तरी वेवस्थीत जावचें हाजे खातीर 2 कावन्सिल्स फॉर्म जाली. पयली बोर्ड आशिल्लो गोवा बोर्ड ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसीन, आनी ताजे नंतर 2021 वो एक्ट इमिजिएटली आमच्या तेन्नाचे म्हणजे आता हॉनरेबल CM डॉक्टर प्रमोद सावंत आणि हेल्थ मिनिस्टर श्री विश्वजीत राणे हांणी इमिजिएटली एडॉप्ट करून गोवा कावन्सील ऑफ आयुर्वेदीक अँड अदर अलायड इंडियन सिस्टम ऑफ मेडिसीन अशे फॉर्म केले. आणि फाटल्याच वर्सा गोवा कावन्सील ऑफ होमिओपॅथीकय बी फॉर्म जाली. सो अशे 2 कावन्सिल्स आता आमचे फॉर्म जाल्ले आसा आनी स्पेसिफिकली आयुर्वेदीक कावन्सील ची रिस्पॉन्सिबिलिटी ही आता सद्या म्हजेर आसा. कितले डॉक्टर्स ह्या कावन्सिलान आसात? आतांच्या घडीक आमचे कडेन लागीं मोर दॅन 1000 डॉक्टर्स रेजिस्टर्ड आसा. अँड दे हॅव रेजिस्टर्ड इन द स्टेट ऑफ गोवा. सो प्रत्येक स्टेटीन अशें कावन्सील आसा वेर दे हॅव रेजिस्ट्रेशन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टेट अँड देर इज अ नॅशनल रेजिस्ट्री ऑल्सो. सो हे जे स्टेट कावन्सील रेजिस्ट्रेशन आसा ते आमकां थंय रिपोर्ट करचें पडटा की आमच्या स्टेटीन अमके दोतोर रेजिस्टर्ड आसा आनी तांचे अमके स्पेशलायजेशन आसा. सो हे आमकां एवरी 6 मंथ्स तांकां ते धाडचे पडटा. हे कावन्सिलाचे बेसिकली काम कितें, म्हणजे कितें हे कावन्सील करता, कितें गरज आशिल्ली ते? सो कावन्सिलाचें काम मेन म्हणजे दोतोरांचें रेजिस्ट्रेशन करप. जशें आतां फार्मासिस्ट जेन्ना ग्रॅज्युएट जाता तेन्ना फार्मसी कावन्सील ऑफ इंडियान ते रेजिस्टर्ड जाता. सिमिलरली आतां गोवा मेडिकल कावन्सील आसा, तातूंत आमचे ॲलोपॅथी दोतोर रेजिस्टर्ड जाता. तशेंच आयुर्वेदीक, नॅचरोपॅथी, सिद्धा, युनानी हे दोतोर आमच्या कावन्सिलाच्या अंडर रेजिस्टर्ड जाता. म्हणजे आमी ताका लायसन दिता बेसिकली. सो दे गेट लायसन्स ऑफ प्रॅक्टीस. ओके, सो प्रॅक्टीस करपाक ते आतां तांकां हरकत ना. म्हणजे कोणूय डॉक्टर प्रॅक्टीस करता त्याच्या कडेन हे कावन्सिलाचें लायसन्स जायच, मॅन्डेटरी. इट इज मॅन्डेटरी. गव्हर्नमेंट ऑफ गोवाचे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रादर. सो विदाउट दॅट लायसन यू आर नॉट एलिजिबल टू प्रॅक्टीस. सो बरें तुजें एज्युकेशन सोंपलें, तुवें इंटर्नशीप केली आनी जर तुजे कडेन लायसन रेजिस्ट्रेशन ना जाल्यार यू कॅनॉट प्रॅक्टीस एज अ डॉक्टर, यू कॅनॉट गीव सर्टिफिकेट एज अ डॉक्टर. आतां आमचे नवीन एक्टा प्रमाण वी कॅन गीव डिफरंट सर्टिफिकेट्स. वी कॅन गीव फिटनेस, वी कॅन गीव डेथ, वी कॅन गीव म्हणजे इवन फॉर ट्रॅव्हल सर्टिफिकेट, स्विमींग सर्टिफिकेट, हे सगळे सर्टिफिकेशन्स आमी दिवं शकता. सो ही सर्टिफिकेशन्स दिवपाक फर्स्ट यू नीड टू रेजिस्टर
अंडर द कावन्सील. एकूच फावटी रजिस्टर केले की जाले काय हेजे एवरी इयर रिन्युअल आसता? सो दॅर इज अ रिन्युअल एवरी 5 years आणि हे 5 years रिन्युअल करता आसतना सुद्दां अशी एक प्रत्येक दोतोराचेर जबाबदारी आसता की तांणी आपले जे नॉलेज आसा तातूंत एडवान्समेंट कितें तरी करची. म्हणजे जी 5 वर्सां आमी कंटिन्युअसली जेन्ना रेजिस्ट्रेशन दिता तेन्ना आमी कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन म्हणून वेगवेगळे वर्कशॉप्स, सेमिनार्स अशे कावन्सील वेगवेगळ्या असोसिएशना बरोबर जोड पावलान घडोवन हाडटा, जेणे करून आमचे दोतोरांचे एडवान्समेंट्स म्हणजे जे एज्युकेशन एडवान्समेंट आसूं किंवा लॉ बद्दल, मेडिको लिगल आस्पेक्टा बद्दल आसूं किंवा पेशंटाचे केसीस डिस्कस करप, हे सगळे गोष्टी आमी त्या कावन्सिलाच्या माध्यमांतल्यान थ्रू CMEs आमी वर्कशॉप्स घडोवन हाडटा. सो जेणे करून दोतोरांचोय बी नॉलेज जे आसा हे एकमेका कडेन शेअर जावचें. सो आतां हें ऑफीस खंय आसा कावन्सील तुमच्या ऑफिसांत? हें ऑफीस आमचें मडगांव मोती दोंगरार आसा. जे नवीन आयुष हॉस्पिटल आसा ताच्या सायडीन आमचें ह्या कावन्सिलाचें रेजिस्टर्ड ऑफीस आसा. तातूंत प्रॉपर स्टाफ आसा आनी रेजिस्ट्रार आसा आनी हें सगळें काम थंय चालू आसा. पण समजा कोण तरी आयुर्वेदीक ट्रिटमेंट रॉंगली विदाउट रजिस्ट्रेशन करता किंवा कोण तरी एक आमी पळयता खुबशे गाडे रस्त्यार सुद्दां कोण तरी गाडी घेवन रावता, तो कितें तरी आयुर्वेदीक जडीबुटी विकता आनी कितें विकता. आर दे ऑल्सो कम अंडर युअर कावन्सील की तुमी तांकां रजिस्ट्रेशन दिता ऑर तांणी घेवचें पडटा? ना, वी डोंट गिव registration to diploma holders or traditional healers or people who actually practice this. They are called as quacks. Okay. They are not actually doctors. सो तांकां रजिस्ट्रेशन मेळना आनी हाजे बद्दल जर कोणी फाल्यां आमकां येवन नोटिफाय केलें, सांगलें की बाबा अमके कडेन आसा, जाल्यार आमी रितसर पद्दतीन ते लागींच्या पुलीस स्टेशनान कलेक्टर म्हणजे ते इल्लीगल अशें कितें चलता जाल्यार इल्लीगल. येस येस येस. एंड थ्रू युअर प्लॅटफॉर्म म्हाका सांगन दिसता की अशें जर कोणाक लोकांक अशें कितें अनुभव आसा किंवा कोणी आपल्या सोसायटीन ऑर आजूबाजूक असो जर कोणी प्रॅक्टीस करता, दे शूड नोटिफाय इट टू अस. आतां खुबशे ट्रेडिशनल आमी गांवांनी पळयता, कामिनीचे कोण वखद दिता आनी कोण तरी किडनी स्टोनाचें वखद दिता. अशे आयुर्वेदीक खुबशे लोक आमी वता, म्हणजे खुबशे लोकांनी तेजें ट्रिटमेंट घेतलाय बी. हाव यू सी देम, म्हणजे इज कावन्सील वील सर्टिफाय देम काय तेंकाय तशें आमी तुमी केल्लें आसा? बिकॉज दे आर नॉट डॉक्टर्स. येस, दे आर नॉट डॉक्टर्स. सो हांकां न्ही एक गव्हर्मेंट ऑफ इंडियान एक बरी म्हणजे नेमणूक केल्या तांची. दे कम अंडर गोवा बायोडायवर्सिटी बोर्ड म्हणून आसा. ते गोवा बायोडायवर्सिटी बोर्डाच्या अंडर दे आर कॉल्ड एज ट्रेडिशनल हिलर्स आनी तांकां ट्रेडिशनल हिलर म्हणून सर्टिफिकेट मेळटा. आनी आय एम ऑल्सो वन ऑफ द मेंबर इन दॅट कमिटी. आनी फाटल्या 2 वर्सांनूच आमी गोंयचे ट्रेडिशनल हिलर्स स्पॉट करून तांचे हांगा मिनेझीस ब्रागांझा हॉलान तांचे एक वर्कशॉप कशें घेतिल्लें आनी आमी तांचे सगळे नॉलेज कॅपॅसिटी पळोवन आमी तांकां ट्रेडिशनल हिलर म्हणून गव्हर्मेंट ऑफ इंडियान तांकां सर्टिफाय केला. सो इन आयुष मिनिस्ट्री ऑल्सो दे आर बीन valued actually because that knowledge is coming from their traditions and from the experience what ते कितें दिता न्ही. आतां कामणीचो एखादो वखद दिता जाल्यार इवन तो युरीन पळोवन सुद्दां दिवं शकता. सो दॅट इज हीज एक्सपिरियन्स एंड नॉलेज एंड वी कॅनॉट यू नो आमी ताका कंप्लिटली इग्नोर करू शकना. बिकॉज तांणी लायनी लागलेली आसता घरा भायर. एक्झॅक्टली. इतले लोक त्या एक्सपिरियन्सान येता. बट यू सर्टिफाय देम? We don't certify them. Biodiversity. It comes under traditional healing. So traditional healing म्हणून एक वेगळोच सेक्शन आसा. ते तुमकां लागना? ना, ते आमकां लागना. आनी देन दे कॅन प्रॅक्टीस. म्हणजे बट तांचे कशें आतां स्नेक बायट फॉर एक्झाम्पल, स्नेक बायटाक सुद्दां खूब लोक दिता. सो ओन्ली फॉर दॅट पर्टिक्युलर थिंग दे आर यू नो एक्सपर्ट्स. सो लोक वता, लोकांक बरें पडटाय बी. पण फाल्यां जर कितें जालें जाल्यार नोबडी कॅन टेक रिस्पॉन्सिबिलिटी. वेरेज हांगा कशें दोतोरा कडेन गेलो आनी तुका फाल्यां कितें जालें जाल्यार यू कॅन फायट अगेन्स्ट दॅट. बट हियर नोबडी कॅन फायट. वॉट अबाउट दीस आयुष विजा जी सिस्टम आसा ती? हय, सो 2014 आयुष मिनिस्ट्री स्थापन जाल्या नंतर अंडर गव्हर्मेंट ऑफ इंडिया आमचे नरेंद्र मोदी सरकारान खूब बरें काम केलां. वी हॅव सीन की WHO ऑल्सो हॅज सर्टिफायड नाव आयुष आनी आमचे WHO आयुष जयपुरान आसा. सो आतां सिन्स लास्ट 1.5 year आयुष विजा म्हणून एक नवीन इनिशिएटीव आसा गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ आयुषाचो. तातूंत
जर फॉरेनर्स कोणी असो, इफ दे वॉन्ट टू ट्रॅव्हल टू इंडिया, म्हणजे हील इन इंडिया म्हणून तो इनिशिएटीव आसा. सो हील इन इंडिया. हील इन इंडिया. ओके. सो हील इन इंडियान कशें आसा की इफ यू हॅव अ पर्टिक्युलर प्रॉब्लम, मेटाबॉलीक आसूं or any kind of a problem, or if you want to only come for wellness, पंचकर्मा घेवपाक जाय, तुजे भलायकी बरी उरपाक जाय म्हणून तुका येवपाक जाय जाल्यार गव्हर्मेंट इज वेलकमिंग, वी ऑल आर वेलकमिंग सच पीपल हू टेक आयुर्वेद एज अ पार्ट ऑफ देयर लायफ, हू वॉन्ट टू टेक आयुर्वेद एज अ पार्ट ऑफ देयर लायफ. आनी तांकां 1 वर्साचो विजा विदाउट एनी, म्हणजे जस्ट ज्या दोतोरा कडेन तो वतलो, ज्या हॉस्पिटलान तो वतलो, त्या हॉस्पिटलाचे लेटर जाय कि वो पेशंट ही सफरिंग फ्रॉम सच अ प्रॉब्लम और ही वॉन्ट्स टू कम फॉर पंचकर्मा एंड वी आर एडवायजिंग हिम दॅट यू कम फ्रॉम दिस डेट टू दिस डेट. सो ताका तो 1 वर्साचो विजा मेळटा विदाउट एनी रिन्युअल. नाजाल्यार फॉरेन विजा इज फॉर 3 months आनी एवरी 3 months दे हॅव टू रिन्यू. सो हाव यू कीप दॅट चॅक, म्हणजे यू मीन्स फॉरेन मिनिस्ट्री किंवा कशें चॅक दवरता की तो खरोच एक्चुअली त्या ट्रिटमेंटा, बिकॉज दॅट कॅन बी मिसयूज. येस, यू एब्सोल्युटली रायट. ताजे खातीर FRO म्हणून ऑफिस आसा हांगा पणजे सुद्दां तांचें ऑफिस आसा. सो आतां म्हजे कडेन जर तो पेशंट आयलो जाल्यार 3-3 म्हयन्यांनी ताजें ऑडिट जाता. ओके. म्हणजे ते प्रत्यक्ष आमचे कडेन येता आनी पळयता की खरोच बाबा तो पेशंट आसा तुमचे कडेन, विचारता आमकां की ताणें कितें ट्रिटमेंट घेतला, हाव इज ही, आमकांय विचारता, ताकाय विचारता हाव इज द फेसिलिटी, तुमी आर यू ओके हियर अशें. सो बोथ द सायड्स देर इज अ गूड चॅक. आनी म्हाका दिसता प्रत्येक स्टेटीन दे आर फॉलोईंग दीस, बिकॉज दे ऑल्सो हॅव टू रिपोर्ट टू गव्हर्मेंट ऑफ इंडिया, फॉरेन मिनिस्ट्री, की अमके लोक आयले जाल्यार तांचे कितें फॉलो अप आसा. सो दॅट आफ्टर बिफोर ही कंप्लीट्स 1 year ही हॅज टू एक्झिट. आनी वन इम्पॉर्टंट थिंग इज दे डोंट बिकम बर्डन ऑन अस, बिकॉज तांकां एक मनीस हाडपाक मेळटा. सो एक मनीस ते स्वता आपलो ब्लड रिलेशन आसूं किंवा तांचो कोणी कॅरटेकर आसूं येता, ते ताका स्वता घेवन येवं शकता फॉर दॅट सेम टायम पिरियड. आतां गेली 4 वर्सां तुमी प्रेसिडेंट म्हणून ह्या कावन्सिलाचे आसा. अशें कितें तुमी चेंज घडोवन हाडलो की हे कावन्सील तयार जातकूनी असो फरक सोसायटीन तुमकां कितें आसलें, आनी हाव वॉज युअर एक्सपिरियन्स बींग 4 years? एक्चुली कावन्सील नवीनूच म्हज्या हातान आयल्या कारणान it was a very challenging thing for me. But my administrative experience, my educational background of masters in hospital and health management also helped me a lot. तातून आमी खुबश्यो गजाली आतां घडोवन हाडल्यो. ते म्हणजे आमचे आतां कावन्सील कंप्लिटली हॅज बिकम अ ऑनलायन प्लॅटफॉर्म. ओके. सो दोतोरांक आतां हांव पास आवट जालो जाल्यार म्हाका कावन्सिलान वयर मोती दोंगरार बस धरप आनी कितें करत येवपाची गरज ना. He can completely enroll and register himself through his comfort of zone, म्हणजे comfort at home. So तो completely आमी online process केला. Everything म्हणजे right from application to payment to receiving the certificate सुद्दां आमी ताका courier करता because it has to be original. Okay. आतां गोवा is a small state, so बरेचशे दोतोर येता certificate व्हरपाक. So that is one major thing which we have डन, बिकॉज प्रत्येक दोतोर आपल्या प्रॅक्टिसीन बिजी आसता आनी कावन्सिलाचे वर्किंग आवर्स, खंयच्याय ऑफिसाचे वर्किंग आवर्स इज 9:30 to 5:30 एंड दोज आर द प्रॅक्टिसींग आवर्स ऑफ अ डॉक्टर. सो दॅट इज वन मेजर थिंग ते आमी केला. दुसरें तुमी पळयलां आसतलें की कोविडान, ड्युरींग कोविड, गोवा वॉज द ओनली स्टेट हू लॉन्च्ड कोविड किट एट द हँड्स ऑफ ऑनरेबल CM एंड ऑनरेबल HM, वेरीन आमी खूब स्लम एरियाज, खुबशे वेगवेगळे एरियाज खंय दोतोर पावनाशिल्ले थंय आमी तांकां कोवीड किट व्हरून वितरण केलें. तांकां अवेरनेस केलो कोविडा बद्दल, तांकां म्हणजे आयुर्वेदीक ट्रिटमेंटा बद्दल अवेरनेस केलो. आनी तिसरें म्हणल्यार IMA बरोबर आमी एकठांय जावन कोविड पेशंट्साचें कावन्सिलींग ऑनलायन आमी केलें आमच्या दोतोरांनी, एंड दॅट वॉज अ इनिशिएटीव ऑफ द कावन्सील. सो ह्यो 2-3 गजाली. हाज्या भायर आमी कंटिन्युअसली CMEs कंडक्ट करता. very recent and one of the flagship CME was वृक्क संजीवनी. वृक्क संजीवनीन आमी भायले दोतोर हू आर म्हणजे very experienced आणि तांचो हातखंड आसा
म्हणजे CME म्हणजे कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन, एज्युकेशन जस्ट लोकांक कळपा खातीर, बिकॉज शॉर्ट फॉर्म्स लोकांक खुबशे कळना, म्हणजे इट इज अ कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन दिवपा खातीर हे सगळ्यो गजाली. हय बरोबर. सो तातूंत किडनीचे डिजॉर्डर्स जे गोंयान खूब प्रमाणान दिसून येता आनी स्पेसिफिकली काणकोण एरियान, तांचे खातीर आमी एक प्रोटोकॉल डिझायन केलो ते किडनी डिजॉर्डर्सा खातीर, आनी तो प्रोटोकॉल आमच्या दोतोरां मेरेन पावयलो, जेणे करून ते विदाउट एनी ते SOP फॉलो करून तो प्रोटोकॉल यूज करून किडनी पेशंट्सांक तांचो फायदो जावं शकता. मागीर ECG वर्कशॉप्स, वेगवेगळे वर्कशॉप्स आमी कंटिन्युअसली घडोवन हाडटा, स्पेसिफिकली सेमिनार्स, वर्कशॉप्स, नॅशनल आनी स्टेट वर्कशॉप्स ऑल्सो. ताजे नंतर अवेरनेस हो आमचो कंटिन्युअसली आसता. म्हणजे हालींच आमी 4-5 जाणांची टीम, वी ट्रॅवल टू कझाकिस्तान फॉर प्रमोशन ऑफ आयुर्वेद इन कझाकिस्तान. Okay. So that was also a initiative of Ministry of Ayush, wherein complete funding is provided, and through the council we initiated this, so that आमचे दोतोर जे हांगा फॉरेन टुरिस्ट म्हणजे तांकां केटर करता, त्या दोतोरांक खंय तरी प्लॅटफॉर्म मेळचो, त्या दोतोरांक खंय तरी फॉरेन टुरिस्टांक आनी हाडपाचो वाव मेळचो, ताचे खातीरूय बी कावन्सील वावुरता. आता गोवा बींग हांव म्हणटलो की वी आर लकी टू हॅव आयुष हॉस्पिटल हियर. दिल्ली जाल्ले, तेज्या उपरांत आयुष हॉस्पिटल हांगा जालें 2021 ताचें लॉन्चिंग जालें, आनी तेन्नाच तुमी प्रेसिडेंट जाले आनी कावन्सील जालो. आतां गेली 4 वर्सां कशे आयुष हॉस्पिटलाचे बेनिफिट्स गोंयाक मेळ्ळे? हाऊ यू सी द बेनिफीट? बिकॉज इट्स वन ऑफ द इन्स्टिट्यूट थंय सेट जालो, जंय भुरगीं शिकताय बी, पेशंट्सूय आमचे भरपूर थंय ट्रीट जाता. सो तेजो बेनिफीट गोंयाक कितपत जालो अशें तुमकां दिसता, आनी तेजो हाऊ दॅट हॉस्पिटल एंटायर वर्क्स? All India Institute of Ayurveda Goa is a satellite institute of Delhi, and it is with the intention for research. So researchaचे फॅसिलिटीज जे आसा थंय, दे आर रियली व्हेरी गूड. आनी आमचे स्टेक होल्डर्स जे आसा, म्हणजे दोतोर स्पेसिफिकली, तांणी प्रत्येकान आज रिसर्च करून थंय आमकां रिसर्च फॅसिलिटी एवेलेबल आसा, ताजो यूज करून घेवचो अशें म्हाका दिसता. गव्हर्मेंटाचे एक तातूंत एक मेन उद्देश आशिल्लो, आनी ते चालू आसा. दुसरें म्हणजे स्पेशलिटीज, म्हणजे यू कॅन से इट इज अ रेप्लिका ऑफ GMC फॉर आयुर्वेद. सगळे स्पेशलिटीज थंय आसा, प्रॉपर वेगवेगळे OPDs थंय चालू आसता कंटिन्युअसली. एडमिशन तर आसाच, पण पंचकर्मा, वेगवेगळे सगळे एनालिसीस, म्हणजे रायट फ्रॉम ब्लड एनालिसीस टू MRI टू CT स्कॅन सगळे थंय आसा. सो हे सगळे फॅसिलिटीज आनी इन्फ्रास्ट्रक्चर येदे व्हडले डेवलप जाला, ताजो नक्कीच फायदो नॉट ओन्ली फॉर पेशंट्स ऑर एज गोंयकार, बट ऑल्सो फॉर डॉक्टर्स टू प्रूव देमसेल्स इन एकेडमिक्स, टू प्रूव देमसेल्स इन रिसर्च. डॉक्टर्स आर गेटिंग डेफिनेटली. पयलीं दिल्ली वचचें पडटालें. येस, एक्झॅक्टली. आनी हे करतले जाल्यार मागीर दिल्ली कोण वतलो, कितल्यो खेपो घालतलो, म्हणून मागीर दोतोर फुडें सरनाशिल्ले. आज आतां पूण कितें जाला, इन्क्रीज ऑफ नंबर ऑफ पीपल, हेजो फायदो डॉक्टरांनी अशें घेतला? हय, चालू आसा रिसर्च. आतां प्रत्येक गोश्टीन जेन्ना रिसर्च करता तेन्ना मिनिमम 3 ते 4 वर्सां तरी लागताच. सो ताजो आउटकम हळूहळू आतां येवपाक लागतलो. आय एम ऑल्सो अ पार्ट ऑफ एथिक्स कमिटी. सो आमचे एथिक्स कमिटीनूय बी खूब रिसर्च प्रोजेक्ट्स येता एप्रुवलाक. सो दॅट शोज की आमचे दोतोर हळूहळू रिसर्च करपाक लागिल्ले आसा, आनी खंय तरी ताजो फायदो वो रिसर्च एकदां वॅलिडेट जालो की डेफिनेटली इट वील कम टू पब्लीक ऑल्सो. सो GMC लायक सेम GMC जशे फॅसिलिटी आतां सगळ्यो तुमी म्हणटा थंय फॅसिलिटी, 100%. एवरीथींग कॅन बी डन. म्हणजे हांगा एलोपॅथी कशें ट्रिटमेंट करता GMC, तशें म्हणजे लोड शेअर जावपाक शकता? लोड शेअर 100% जाता ऑलरेडी, जावपाक शकता ना, जाता ऑलरेडी. अँड इट इज हॅपनिंग बिकॉज जे लायफस्टायल डिजॉर्डर्स आसा, म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिजिजीस आमी जांकां म्हणटा, ते नॉन कम्युनिकेबल डिजिजीसाचो लोड हो मेनली आयुशाचेर आसा, म्हणजे आयुर्वेदा किंवा बाकीचे पॅथीज. आनी लोक हळूहळू खूब अवेअर जाल्ले आसा. म्हणजे जर आपल्याक डायबिटीज आसा जाल्यार आयुर्वेदीक घेता ते, किंवा ओबेसिटी किंवा PCOD, यंग गर्ल्स डायबिटीज म्हणटा आमी ताका, PCOD, किंवा बाकीचे सगळे इश्यूज आसा, स्कीन इश्यूज, हेअर प्रॉब्लम्स, खुबश्यो गोश्टी. सो आतां प्रत्येक हाका कॅमिकल मेडिसीन आनी ॲलोपॅथी घेवपाची गरज ना. दे हॅव द बेस्ट ऑफ द फॅसिलिटी अँड बेस्ट ऑफ द डॉक्टर्स इन गोवा, आनी दे कॅन अप्रोच. वेरेज हांव म्हणत की नॉट ओन्ली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, पण जेणे आमचे एक्चुली जेणे जे रोपटे लायले, आयुर्वेदाचे रोपटे लायले, आमचे गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय अँड रिसर्च सेंटर, जातूंतल्यान इवन आय एम वन ऑफ द एल्युमनाय ऑफ दॅट.
सो हांणी सुद्दां इतले कश्ट घेतले आयुर्वेद प्रत्येक लोकां आनी बरो आयुर्वेद पावपा खातीर, म्हणजे बरें शिक्षण भुरग्यांक दिवप, बरेंतले बरे टिचर्स भायल्यान हाडले. आनी म्हाका दिसता दे ऑल्सो हॅव अ they are the pioneers for Goa, and All India Institute of Ayurveda has complemented all the more for the Goan public, for the doctors. So this is a very good setup for Goan population. As a council तुम्ही आता पळयता, तुम्ही इंटरॅक्ट ऑलमोस्ट ऑल द डॉक्टर्स यू मायट हॅव इंटरॅक्टेड. गोंयांत जितले डॉक्टर फेटर्निटी आसा किंवा एंटायर आयुर्वेदीक वॅकाक तुमी इनवॉल्व आशिल्ले. इट वॉज अ बीग थिंग वीच गोवा गॉट ऑपॉर्च्युनिटी. मोदी हांगा आशिल्ले, PM मोदी. सो तेन्ना हे सगळ्यां कडेन तुमी इंटरॅक्ट केले. त्या दिसाच्यान आतां वाटचाल तुमी केल्ली आसा 4 वर्सांत. वेअर यू सी नेक्स्ट कमिंग, whoever is the next president, you may continue or somebody else may come. What is the plan of action फुडें? आतां आयुर्वेदीक एका लेवलाचेर पावले, हांगा इंस्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, ऑल इंडिया आयुर्वेद कॉलेज हांगा पावली. आतां हे सगळे सेटअप गोंयान आमचे आसा. सो आतां प्लॅन ऑफ एक्शन तुमचे कितें तरी थॉट प्रोसेस आसतलो की बाबा म्हाका हें अशें फुडें व्हरपाक जाय. जाल्यार वॉट इज युअर स्वप्न म्हणा किंवा थॉट प्रोसेस म्हणा की कितें करपा जाय अशें तुमकां दिसता अजून गजाली? सो आतापर्यंत बिकॉज नवीनच कावन्सील असल्या कारणान ताजे एडमिनिस्ट्रेटीव वर्क जाग्यार घालप, ताजे नंतर नवीन नवीन जे कितें नोटिफिकेशन्स येता, इवन आमकां आतां टेम्पररी रेजिस्ट्रेशन म्हणून न्यू नोटिफिकेशन आयला, CMEचे आमचे न्यू नोटिफिकेशन, हे सगळे जाग्यार घालता घालता 4 वर्सां कशी गेली ते पयलीं म्हणजे कळुता. बट लायक यू सेड, मोस्ट ऑफ द डॉक्टर्स आय एम इन टच वीथ. आणि म्हाका अशें दिसता की गोवा बीइंग अ टुरिस्ट डेस्टिनेशन, ऑल्सो अ ग्लोबल टुरिस्ट डेस्टिनेशन, गोवा हॅज टू बी प्रोजेक्टेड इन अ रायट वे फॉर आयुर्वेद. सो मेडिकल टुरिझम, हय, फॉर मेडिकल टुरिझम. आणि नॉट ओन्ली दॅट, नॉट ओन्ली ग्लोबली बट ऑल्सो फॉर इंडिया. म्हणजे इंडियन लोक सुद्दां गोंयान आयुर्वेद, योग, नॅचरोपॅथी हाचे खातीर चडान चड तांणी पळोवपाक जाय. पूण येता सद्याची परिस्थिती आहा, पीपल आर कमिंग एज अ मेडिकल टुरिझम ह्या कॉन्सेप्ट एक्सेप्टन्स आसा? एक्सेप्टन्स खूब आसा, पूण इन्फ्रास्ट्रक्चर ऑर एव्हेन्यूज तातूंत कमी आसा अशें दिसता म्हाका. सो अशे इनिशिएटिव्स घेवन जेणे करून खंयची तरी बरी फंडींग ऑपॉर्च्युनिटी दोतोरां खातीर, wherein people can get VC funding, or people म्हणजे doctors can bank on one good hospital. अशे गोष्टी जर आयल्यो जाल्यार आय थिंक इट इज गोइंग टू बी अ बिग थिंग फॉर गोवा, बिकॉज गोवा विल बी नोन एज अ मेडिकल और वेलनेस टुरिझम डेस्टिनेशन इन अ रायट वे. सो ते एक म्हजें ध्येय आसा. दुसरें म्हणजे एकाडेमिक्स. जेन्ना भुरगो किंवा दोतोर बऱ्या पद्दतीन शिकता तेन्नाच तो बरो प्रॅक्टीस जावं शकता, तेन्नाच तो बरो समाजान वावरूं शकता. सो एकाडेमिक्सान आतां आमचे कडेन BMS हे एक आसा, बट देर आर सो मेनी अदर अलायड थिंग्स वीच कॅन बी स्टार्टेड इन एकाडेमिक्स एज फार एज आयुष इज कन्सर्न्ड. म्हणजे आयुर्वेद फार्माकोलॉजी आसत, आयुर्वेद न्यूट्रिशन आसत, किंवा वेगवेगळे सर्टिफिकेशन प्रोग्राम्स आसत इन द सेक्टर ऑफ आयुर्वेद, हे सुद्दां जर आमी स्टार्ट करत जाल्यार खूब स्कील डेव्हलपमेंट आजूबाजूक जावन आमचेच दोतोरांक आनी वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज मेळूं शकता. सो अशें म्हाका दिसता हळू हळू ही वाटचाल करपाक हरकत ना. इवन द स्कूल लेवल ऑर हायर सेकंडरी लेवल भुरग्यांक सुद्दां हाजे कडेन वळपा खातीर NEP आतां येता. तातूंत आयुर्वेदा ह्यो एक सब्जेक्ट किंवा आपूण डे टू डे लायफान आयुर्वेद कसो इनवॉल्वमेंट करप, हेजेर स्कूल लेवल NEPन सुद्दां हेजे खंय तरी इम्प्लिमेंट जावप अशें तुमकां दिसता? ऑलरेडी आसा. NEPन आयुर्वेद हो एक सब्जेक्ट आसा, आनी तातूंत स्पेसिफिकली दिनचर्या, ऋतुचर्या, मागीर तातूंत आहाराचे बद्दल आनी व्यायामाचे बद्दल सगळे दैनंदीन मनशान कितें करपाक जाय हे सगळे गोश्टी तातूंत मेन्शन आसा. आनी बरेचशे आमचे दोतोर NEPच्या भागान इनवॉल्ड आसा, म्हणजे NEPन इनवॉल्ड आसा, आनी दे आर ऑल्सो गोईंग टू स्कूल्स टू टीच अबाउट दीस पर्टिक्युलर एस्पेक्ट्स. सो NEPन ऑलरेडी आयुर्वेद लागू केल्लो आसा, एंड दॅट्स अ व्हेरी गूड थिंग. सो ल्हानपणा पासूनच भुरग्यांक ताजी म्हायती किंवा ताजो एटलिस्ट दे नो इट्स नथींग फॉरेन अशें म्हणून, दे नो दॅट दीस इज वॉट वी हॅव टू डू फॉर बेटर हेल्थ. ओके, म्हाका दिसता खुबश्यो गजाली आमी उलयली, टायम कन्स्ट्रेंट आसल्या खातीर. कावन्सील बेजिकली कितें करता हें म्हाका दिसता आयज लोकां मेरेन खूब बऱ्या तरेन पावलें. आनी बिफोर आय वायंड अप, ऑल आख्खे गोंय आनी गोंया भायरूय लोक तुमकां पळयता, तातूंतल्यान हे एक्झॅक्टली कावन्सिलाचे एक्सपेक्टेशन फ्रॉम पीपल. डॉक्टर तुमचे कडेन कनेक्टेड आसा, पूण लोकां खातीर तुमची कितें मॅसेज, किंवा हे कावन्सील लोकां खातीर काम करता जाल्यार कितें एक मॅसेज आसतली लोकां खातीर तुमच्या कडल्यान?
पब्लिका खातीर मेनली म्हजी अशी मेसेज आसतली की चडांत चड आरोग्य सांबाळपा खातीर मॅक्झिमम आपल्या हातीन म्हणजे स्वताचें आरोग्य स्वताच्याच हातान आसा हें सगळ्यांक खबर आसा, पूण ताजे विशयी आमी कितें तरी वाटचाल करता काय कितें हें चिंतपाची गरज आसा. दुसरें म्हणजे एज अ कावन्सील जर जशें हांवें म्हणलें की जर खंय तरी कितें तरी वेगळें तुमकां दिसता जाल्यार प्लीज नोटिफाय. आनी तिसरें म्हणजे आरोग्य हें संपूर्ण म्हणजे आरोग्य आसचें, म्हणजे नॉट ओन्ली शारिरीक बट मानसीक, अध्यात्मीक, सामाजीक ह्या चारूय पैलूंचेर मनशान काम करपाची गरज आसा. आनी ते चारूय पैलूचेर काम करपा खातीर सुद्दां आयुर्वेदान सांगिल्लें आसा. आनी ताजे खातीर प्रत्येकान आपली प्रकृती परीक्षण करून घेवचें. प्रत्येकान आमी BMI म्हणटा, सो BMI करता आनी आमकां कळटा की आमचे बॉडी फॅट कितले आसा, मसल फॅट वॉल्यूम कितलो आसा एंड ऑल दीस. बट एक्चुअली प्रकृती परीक्षण इज द मोस्ट स्पेसिफीक एंड बेस्ट वे टू नो द स्टँडर्ड ऑफ युअर हेल्थ. सो प्रकृती परीक्षण करून प्रत्येकान आपले स्वताचे जजमेंट स्वताच करचे. दोतोरा कडेन वचचे पयलीं स्वता आपुणूच जजमेंट करचें. आनी फॉर दॅट ऑल्सो आयुर्वेदीक डॉक्टर्स आर व्हेरी मच केपेबल एंड यू कॅन एप्रोच. आनी ताजे नंतर तसो तसो डायट, तशी लायफस्टायल चडांत चड करपाचो प्रयत्न करचो. आतां 100% काय कोणूच करूं शकना, नोबडी इज परफेक्ट, बट वी हॅव टू ट्राय टू रीच टू दॅट लेवल. सो अशें म्हाका दिसता, जेणे करून आमचें गोंय सुंदर सोबीत तर आसाच, पूण ताजे बरोबरूच आरोग्यवान, आरोग्य संपूर्णय बी जावचें. कित्याक आमचे कडेन जे एक्सपर्टीज आसा, ॲलोपॅथी आसूं, आयुर्वेद आसूं, इतर आसूं, योगा आसूं, नॅचरोपॅथी, हे सगळे जर आमी पळयले जाल्यार गोवा हॅज टू बी इन द फ्रंट लायन ऑफ हेल्थ इंडेक्स. अँड फॉर दॅट एवरीबडी हॅज टू वर्क फॉर दॅट. डेफिनेटली म्हाका दिसता खूब बरे तरेन तुमी सांगलेलें आसा लोकांकूय की ज्या तरेन आपूण हेल्थ कॅर घेवचें. आनी बेसिकली वी गॉट मोर नॉलेज अबाउट टेक्निकली हे आयुर्वेद एंटायर इंडस्ट्री म्हणा किंवा डॉक्टर्स फेटर्निटी म्हणा हे कशें काम करता. ऑलमोस्ट टायम सोंपला. बिफोर आय वायंड अप एक लास्ट प्रश्न जे तुमी म्हणले की जर कोण इल्लिगली कितें तरी करता किंवा प्रॅक्टीस करता किंवा कितें करता जाल्यार एक लेमॅनाक, एक लोकांक कळप कशें, कितें नोटीस आसतली भायर किंवा बोर्ड आसतलो तांचो, तेज्या वयल्यान कळटा की ह्या डॉक्टराक तुमी रजिस्ट्रेशन दिलां किंवा रजिस्ट्रेशन दिवंक ना, इज ही रजिस्टर्ड डॉक्टर ऑर नो, हें आयडेंटिफाय कशें करप. सो जशें हांवें म्हणलें की लायसन दिता आमी. सो लायसन हें गोवा कावन्सील ऑफ आयुर्वेदीक एंड अदर एलायड इंडियन सिस्टम ऑफ मेडिसीन म्हणून व्हडलें सर्टिफिकेट आसता आनी ताका एक रेड सील आसता. सो दॅट शोज दॅट दीस डॉक्टर इज सर्टिफायड. लावपाकूच जाय. प्रत्येक डॉक्टराच्या क्लिनिकान तें आसता. आनी तुमी जेन्ना वता, it is mandatory to put. It is mandatory. If it is not put, then we serve notice to that doctor. Okay. So it is 100% mandatory. So ताजेर कळपाचें. आनी it's a patient right. Patient स्वता विचारू शकता बाबा आर यू रजिस्टर्ड डॉक्टर. जशें आमी कितें आतां गोल्ड सुद्दां घेवपाक वता आमी विचारता न्ही की हाजे कितें हॉलमार्क आसा काय ना, तर वाय नॉट अबाउट युअर हेल्थ. डेफिनेटली म्हाका दिसता एकूच प्रश्न आशिल्लो. म्हाका दिसता बाकीचे सगळे गजाली तुमी सांगले आनी खूब बऱ्या तरेन तुमी स्टुडियोन आयिल्लेत आनी हे सगळे गजाली नॉलेज सिरीज आमी म्हणपाक शकता की हो इंटरव्यू फुल्ली लोकां खातीर. आनी येदें व्हडलें हॉस्पिटल जे आहा खुबशे लोक आजून त्या हॉस्पिटलान पावूंक ना. सो म्हाका दिसता ती फॅसिलिटी जेन्ना गोंयान आसा जेन्ना ती घेवप खूब गरजेची. तुमी वेळ दिलो, स्टुडियोन आयले ताच्या खातीर धन्यवाद. थँक्यू सो मच. ही आशिल्ली डॉक्टर स्नेहा भागवत जे प्रेजिडेंट आसा. गेली 4 वर्सां म्हणजे 5 वर्सांचो तेंचो टर्म आसा आनी 4 वर्सां ते कावन्सिलाक सर्व करता. आनी म्हाका दिसता खुबशी इन्फॉर्मेशन तांच्यांनी तुमच्या मेरेन पावयल्ली आसा. सो जो आयुश हॉस्पिटल जे मोपा हांगा आसा धारगळी, थंय म्हाका दिसता सगळ्यांनी वचचें. जेन्ना तुमकां जर कितेंय दुयेंस आसा जाल्यार आयुर्वेदीक जर ट्रिटमेंट जाय जाल्यार थंय डेफिनेटली वचचें आनी थंय आपलें ट्रिटमेंट करून घेवचें. बिकॉज दिल्ली हॉस्पिटल आनी मागीर डायरेक्ट गोंया खातीर हें हॉस्पिटल हांगा आसा. सो हे कावन्सिलूय जे आतां आमी सांगलें तें कावन्सिलाचें ऑफीस मडगांव आसा. जर तुमकां खंयच्याय डॉक्टराची तक्रार करपाक जाय किंवा तुमकां मॅडिकेशनान कितेंय इश्यूज आसा किंवा अशे वाटेर कोणी कितें मॅडिसिन्स विकता विदावट एनी परमिशन ऑर विदावट एनी इल्लिगली तुमकां जर दिसता जाल्यार तुमी कावन्सिलाक रिपोर्ट करपाक शकता आनी तेंचेर कारवाई डेफिनेटली जातली. अशेंच इंटरव्यू घेवन परत एकदां आमी तुमच्या फुड्यान येतले. तो मेरेन पळयत रावात तुमचो चॅनल राष्ट्र टीव्ही.